आपले नेता आलेले आहेत तरी पण सर्वांनी आघाडीचा संतोष दादा तुम आगे बढ़ो, बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो। इथे उपस्थित सर्व माझ्या माता भगिनींना, वडीलधारी मंडळींना आणि तमाम वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना माझा मानाचा सप्रेम जय भीम। आपल्या सर्वांना माहिती आहे 20 तारखेला निवडणूक येणार आहे आणि आपल्यासाठी ही खूप महत्त्वाची निवडणूक आहे। आपण काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे की आज आपण जर बघितलं तर आपल्या एरियामध्ये खरंच आपल्या स्वतःचा हक्काचा माणूस उभा आहे। म्हणजे वंचित बहुजन आघाडी असा एकमेव पक्ष आहे जो जिल्हा अध्यक्षांना, तालुका अध्यक्षांना हे तिकीट देतो आणि वंचित बहुजन आघाडीच्या आतमधले जे कार्यकर्ते इतके वर्ष मनापासून ताकदीने, जोराने आणि कष्टाने वंचित बहुजन आघाडी आणि आंबेडकरवादी चळवळीचा काम करतायत, त्यांना आज उमेदवारी मिळते आणि त्याचं एक खूप चांगलं उदाहरण हे संतोष दादा अमोलगे आपल्या सर्वांकडे। आपण इतर पक्षांमध्ये बघितलं तर आपल्याला दिसतं की उमेदवार आयात केला जातो। ऐन निवडणुकीच्या आधी ज्यांचे तिकीट दुसऱ्या पक्षात नाही मिळाले त्या नाराज उमेदवाराला आपल्याकडे आणलं जातं। पण आपला एकमेव पक्ष असा आहे की आर्थिक परिस्थिती किंवा किती गाड्या आहेत, किती घोडे आहेत, किती बंगले आहेत हे न बघता जो प्रामाणिकपणे चळवळीचं काम करतोय त्यांना उमेदवारी देऊन आपण पुढे पाठवण्याचं काम करतो। कारण जो माणूस प्रामाणिकपणे चळवळीचं काम करतोय, तिकिटाची किंवा निवडणुकीची अपेक्षा न ठेवता तोच खऱ्या अर्थाने संसदेमध्ये जाऊन आपल्या सर्वांचा आवाज उचलू शकणार आहे, आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे। आता आपल्या सर्वांसमोर 2 उमेदवार आहेत, एक भाजपचे त्यांनी बाजूला वर्षाताई आमदार म्हणून त्या आता अचानकपणे तिकीट मिळाल्यानंतर सगळ्यांना जाऊन सांगतायत की मी बौद्ध आहे। पण धारावी मधले स्वतःचे बौद्ध लोक आज परिस्थितीमध्ये त्यांचं घर जातंय, त्यांना अडाणीचे बिल्डर त्रास देत आहेत। ते ज्या महाविकास आघाडीमध्ये अलायन्स आहेत त्या महाविकास आघाडीमधले उद्धव ठाकरे असो किंवा शरद पवार असो हे स्वतः अडाणींचं पाठराखण करतात आणि तेव्हा वर्षातही स्वतःच्या पक्षाशिवाय विरुद्ध बोलू शकत नाही। स्वतःच्या पक्षामध्ये चुकीच्या गोष्टी होत असतील तर त्याच्या विरुद्ध ते आवाज उचलू शकत नाहीत। त्या आपल्या कोणते आवाज आणि कोणते हक्क संसदेमध्ये उभ्या करणारे आपण सर्वांनी विचार केला पाहिजे। आणि ह्याच परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांना आपलं मत हे आपला स्वतःचा पक्ष उभं करायला उभं दिलं। आपण चळवळीचं काम करतो, आपले सर्व कार्यकर्ते हे चळवळीचे प्रामाणिक असलेले आणि बाळासाहेबांनी किंवा आंबेडकरवादी चळवळीने घेतलेली भूमिका ही मुंबईमध्ये आपल्या वॉर्डांमध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये पसरवण्याचं काम करतात। आणि ह्याच संकल्पनेने आपल्याला पुढे जायचं की आपलं मत आपल्या विचाराला, आपलं मत आपल्याच पक्षाला आणि आपलं मत आपल्या आंबेडकरवादी विचारधारेला। कारण आता तुम्ही बघा, उद्धव ठाकरे अचानक आंबेडकरवादी झाले। इतक्या वेळ महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये आपली पॅन्थरची जी आंदोलन चालू होतं, पॅन्थरचा जो लढा होता तो कोणाच्या विरोधात होता? शिवसेनेच्याच तर विरोधात होता। शिवसेनेच्या लोकांनी जाती अत्याचार आपल्यावरती आणला म्हणून पॅन्थरांनी लढा उभा केला। यांचंच वाक्य होतं की घरात नाही पीठ पण यांना पाहिजे विद्यापीठ। हा आपण इतिहास बघितलाय। आता यांना आपली मतं पाहिजेत, आता यांनी दल बदललाय म्हणून जयभीम पण बोलू लागले, बिहारामध्ये पण बोलू लागले। पण इतके वर्ष जेव्हा हे बाळासाहेब ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील हे जेव्हा भाजपबरोबर होते तेव्हा बरोबर यांनी भाजपची पूरक भूमिका घेतली। भाजपबरोबर असताना तुम्हाला जयभीम म्हणताना दिसले काही लोक? गळ्यात हिरवी शाल घालून, हिरवी किंवा निळी शाल घालून फिरताना दिसलेले का? बिहारामध्ये मस्जिदीमध्ये जाताना दिसले होते का? तर आता तुम्ही नुसते एवढे लक्षात घ्या की हे लोक निवडणुकांना आणि विचारधारेला फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन सारखं बघतात। भाजप सोडला की रुद्राक्ष निघते, मस्जिदीत जातात, डोक्यावर टोपी येते आणि आपल्या जयभीमचा दुपट्टा येतो गळ्यात। ह्या फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनवरती तुम्ही विश्वास नका ठेवू। तुम्ही आपल्या विचारधारेवर आणि आपली भूमिका घेऊन लढणाऱ्या लोकांवरती विश्वास ठेवा आणि आपलं मत हे वंचित बहुजन आघाडीला, आंबेडकरवादी पक्षाला आणि आपली विचार आणि आपली भूमिका अजून बळकट करायला, याच्यासाठीच आपल्याला आपलं मत उभं करायचं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो।
आणि आपल्यापैकी सर्व इकडे जास्त करून महिला आहेत. आपल्या सर्वांना पुढच्या या प्रचारामध्ये पुढे ते 3 दिवस उरलेत, त्याच्यामध्ये जोमाने उतरायचं आहे. घरोघरी जाऊन आपल्या हक्काचं मतदान आपल्याला बाहेर काढायचं आहे. डोर टू डोर प्रचार करायचा आहे. व्हॉट्सॲप, सोशल मीडिया असेल, ट्विटर असेल, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, सगळ्यावरती पक्षाचं चिन्ह, संतोष दादांचं काम आणि वंचित बहुजन आघाडीची भूमिकाही आपल्याला जास्तीत जास्त पोचवायची. कारण आपण बघितलं असेल की हे 4-4, 5-5 कोटी एका दिवसात फुकून टाकतात प्रचाराला. आपली परिस्थिती बघितली तर एवढ्या पैशांमधले आपल्यापैकी 20 कुटुंब 10 वर्ष जगतील, पण हे एवढे पैसे एका दिवसात प्रचारावरती फुकून टाकतात. तर आपली ताकद यांच्याशी जनशक्तीची आहे, पैशाची नाही आहे. पैशाची बराबरी पण नाही करत होत आपण, आपल्याला करायची पण नाही आहे. आपल्याकडे लोकांची ताकद आहे. आपण लोकांच्या ताकदीवरतीच ही निवडणूक लढणार आणि येत्या काळामध्ये जिंकणार. म्हणून आपली जी लोकांची ताकद आहे तीच आपल्याला बळकट करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचायचं आहे, आपली भूमिका पोचवायची आहे. आणि वंचित बहुजन आघाडी महत्त्वाची का आहे आणि आजच्या घडीला जर कोणी प्रामाणिकपणे भाजपाशी विरोध करत असेल तर तो वंचित बहुजन आघाडीच करतोय, हे आपल्याला लोकांना सांगायला लागणार. कारण तुम्ही एक गोष्ट समजून घ्या की यांनी महाविकास आघाडी वर्ण केली असेल तरी यांचं आतमधनं भांडण सुरू झालेलं आहे जे आपल्याला दिसते. काँग्रेसची लोक शिवसेनेसाठी काम करत नाही आहेत, शिवसेनेची लोक काँग्रेसचं काम करत नाही. एका प्रेस कॉन्फरन्समध्ये उद्धव साहेब म्हणाले की मी माझं मत वर्ष गायकवाडांना जाईल, ते मान्य होतं, त्या सगळ्यांनी राजीनामा देऊन टाकला एका रात्रीमध्ये. तर ह्यांच्या वरच्या लोकांचे जे निर्णय त्याला त्या लोकांना त्यांचे कार्यकर्ते पण बरोबर नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये भाजपला टक्कर देणारा एकच पक्ष आहे, तो वंचित बहुजन आघाडी. म्हणून या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांना ताकदीने उतरायचंय, लढायचंय, प्रचार करायचाय आणि इकडे आपल्याला जास्तीत जास्त आपल्या हक्काची मतं बाहेर काढून आपल्याला विजय खेचून आणायचा आहे. एवढं म्हणून मी थांबतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. आपल्या सर्वांना माझा जय भीम, जय संविधान. सुजाता आगे बढ़ो.